कसं आहे मंडळी, आज ना दिवसभर माझा लय फेस पडलाय राव. कसा ते सांगतो तुम्हाला. आज ना सकाळ सकाळ उठल्या उठल्या म्हणलं चला आपले कांदे बघून येऊ कसे झाले. कांदे तर एकदम झकास आलेत बरं का. फक्त आता मार्केटच्या भावाने धोका देऊ नये, कारण आजपर्यंत शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त धोका कुठून भेटला असेल तर ते म्हणजे मार्केटकडून. आपल्याला घरी खायला ना आपल्या शेतात मेथी पण लावली होती, पण आयला ही मेथी कसली वेगळी दिसते राव. हिला लगेच फुलं आली ती. पण म्हणलं धीरज, मेथीला मार गोळी, आपल्याला जायचं शेतात. मग काय गाडी घेतली आणि निघालो आमच्या शेतात. आता तुम्ही म्हणता शेतात कशाला, तर शेतात आज आम्हाला लावायचा आहे ऊस. आता ऊस लावायला माणसं तर काय भेटत नव्हती, त्यामुळे आम्ही सगळं घरच्या घरीच चालू केलं. फादरनी मी यायच्या आधीच लय मोठा ऊस तोडून ठेवलेला होता. आता मला ती फक्त निवून शेतात हातरायचा होता, पण ती पण काय सोपं काम नाही राव. बैल पण म्हणत होते भाड्या किती वेळा मला ताणतो राव. आईला खरंच आज आमच्या बैलांना लय काम केलं राव, पण त्यांच्यासोबत माझा पण लय फेस पडला राव. मग काय त्यांना नेऊन बांधलं आणि तेवढ्यात फादर म्हणले जा जाऊन मोटर चालू कर. मग काय जेवारीतनं बसून कुठनं तरी रस्ता काढत निघालो मोटर चालू करायला. पण फादर म्हणले होते मोटर चालू करा आणि येताना 2 पैप पण घेऊन ये, कारण आता ऊस धुवायचा. मग काय केली मोटर चालू आणि घेतली 2 पैप आणि म्हणलं आता चला. सकाळ धरणं उन्हात काम करून करून लय कंटाळा आला, त्यामुळे म्हणलं आता एखादा थम्सअप पिऊ आणि पुन्हा उसाला बुडवून मारू. नंतर उसाला बुडवून मारून कंटाळा आला, म्हणलं आता चला गाड्या जेवण करू. भावांनो काही पण म्हणा, रानात काम करून जेवायची मजा ना वेगळीच आहे. ती कुठल्या 5 स्टार हॉटेलमध्ये नाही मिळत. जेवण करून झाल्यावर म्हणलं चला आता राहिलेलं ऊस पण हातरून घेऊ, त्यामुळे भरली ऊसाची गाडी आणि गेलो घेऊन. भावांना काही पण म्हणा बरं का, शेतकरी एवढा स्ट्रगल कोणच करत नाही यार, कारण हे ऊसात काम करायचं या वर्षी आणि याचे पैसे मिळणार आहेत पुढच्या वर्षी. तुम्ही आजपर्यंत AI न चालणारी गाडी बघितली असेल, पण इथं आमच्यात विदाउट ड्रायव्हर चालणारी गाडी कशी आहे. तर भावांनो हे आहे आपल्या शेतीचं व्ह्यू. तुम्हाला व्ह्यू दाखवतच होतो, तेवढ्यात फादर म्हणले जा जाऊन आधी बैलगाडी सोडती, व्हिडिओ नंतर काढ. नंतर गेलो आणि बैलगाडी सोडली. तेवढ्यात बैल म्हणायला लागला हे भाडव्यानीच तर आम्हाला सोडतो काय, आम्हाला काहीतरी खायला पण टाक. मग गेलो आणि थोडं बैलांना खायला टाकलं. तेवढ्यात फादरने मला दुसरं काम दिलं. ते काम म्हणजे काय, ही जी आडवी सरी ना तिला सरळ करायची. हे कंटाळा आलता राव, तेवढी सरी तोडून तोडून फार जीवाची वाट लागली होती. नंतर तेवढ्यात सूर्यदेव म्हणले वासर आता जा घरी. पण भावांनो निघतो आता मी पण घरी, तुम्ही पण जावा तुमच्या घरी.